नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी सुखद बातमी घेऊन आलेलो आहे। मित्रांनो, राज्यात खरीप हंगाम 2023 मध्ये कोरडा दुष्काळ जाहीर झाला होता। मित्रांनो, याचा जो JR आहे तो दिनांक 31 ऑक्टोबर 2023 रोजी आलेला होता। मित्रांनो, आता ह्या दुष्काळाचा जो अनुदान आहे ते अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, तुम्हाला जर हे अनुदान हवं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ। मित्रांनो, राज्यातील 15 जिल्ह्यांमध्ये व 40 तालुक्यात दुष्काळ निधी किंवा दुष्काळ अनुदान जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, यासाठी तुम्हाला eKYC म्हणजेच आधार प्रमाणीकरण करणे गरजेचे आहे। मित्रांनो, ह्याच्या सर्व याद्या तुमच्या गावातील तलाठ्यापाशी आलेल्या आहेत। तुम्ही जवळच्या माहिती सेवा केंद्रात जाऊन तुमचं आधार प्रमाणीकरण करायचं आहे, त्याशिवाय तुमचं अनुदान तुमच्या खात्यावर जमा होणार नाही। मित्रांनो, ह्याचे आधार प्रमाणीकरण चालू झालेले आहे। तुम्ही लवकरात लवकर गावातील माहिती सेवा केंद्रात जाऊन तुमचं आधार प्रमाणीकरण करायचं आहे। मित्रांनो, आता तुम्हाला आपल्या या 15 जिल्ह्यातील कोणकोणते 40 तालुके आहेत हे मी तुम्हाला सांगतो। मित्रांनो, नंदुरबार जिल्ह्यात नंदुरबार तालुका आहे व धुळे जिल्ह्यात सिंदखेडा, जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव, बुलढाणा जिल्ह्यात बुलढाणा लोणार, जालना जिल्ह्यात भोकरदन, जालना, बदनापूर, अंबड, मंठा, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात छत्रपती संभाजीनगर आणि सोयगाव, नाशिक जिल्ह्यात मालेगाव, सिन्नर, येवला, पुणे जिल्ह्यात पुरंदर, सासवड, बारामती, शिरूर, घोडनदी, दौंड, इंदापूर, बीड जिल्ह्यात वडवणी, धारूर आणि अंबेजोगाई, धाराशिव जिल्ह्यात वाशी, धाराशिव आणि लोहारा तालुका, सोलापूर जिल्ह्यात बार्शी, माळशिरस, सांगोला, करमाळा आणि माढा, सातारा जिल्ह्यात वाई, खंडाळा हे तालुके आहेत व कोल्हापूर जिल्ह्यात हातकणंगले, गडहिंग्लज, सांगली जिल्ह्यात शिराळा, कडेगाव, खानापूर विटा आणि मिरज असे एकूण 40 तालुके आहेत। मित्रांनो, यासाठी जो कोरडा दुष्काळ अनुदान आहे तो अनुदान जमा होण्यास सुरुवात झाली आहे। मित्रांनो, तुम्ही आधार प्रमाणीकरण करून घ्या, तुमचे अनुदान तुमच्या खात्यावर येणार आहे। धन्यवाद मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र।